वेगळं वातावरण आहे. त्याच्यानंतर जे संजय निरुपम साहेब, असलम साहेब काँग्रेस पक्षामार्फत ज्या पद्धतीने आपल्या विभागामध्ये हे डेव्हलपमेंट झालं, हे जेट्टी झाली. पहिला किती छोटी जेट्टी होती तुम्हाला माहित असेल. आमच्या तवर पण किती हाल होत होतं, बंदराची अवस्था काय. आणि ज्या जेट्टी बनवणं, चौतारं बनवणं, त्याच्यामुळे जो आपला विकास झाला, त्याच्यामुळे आपल्याला पहिला माहित असेल की आपण या गल्लीमधून बर्फ वावायचो. आज ह्या टीम, ही जी टीम होती आपल्या सोसायटीमध्ये आणि त्यांनी जो बाहेरशी रस्ता काढला, त्याच्यामुळे आज बाकीचं थोडं नाव जायला आणि प्रगती झाली. हे सांगायची जरूरत नाही, कारण असलम साहेबांनी ज्या पद्धतीने याचे पुरण पण ही कामं होऊ शकत होती. याचे पुरण पण आपला आमदार खासदार होतं, पण त्यांनी कधी विचार नाही केला का फिशरीज डिपार्टमेंट मधून अशा पद्धतीने आपण काहीतरी डेव्हलपमेंट आपल्या मच्छीमार लोकांसाठी, कोळी समाजासाठी करू शकतो. पण तसं झालं नाही. हे कव होतंय जेव्हा त्यांचा एक जागरूक कार्यकर्ता त्याला दिसते की आपण ऐसे केलं तर आपल्या लोकांचा फायदा होईल. अशा पद्धतीने याच ठिकाणी पण त्यावेळेचे कार्यकारी मंडळ, लक्ष्मण कोलीजी, धनादादा, सगळी जी आपली टीम होती, या लोकांनी दूरदृष्टी बघून या पद्धतीने हा विकास सगळा केला. मी आमच्या सोसायटीमध्ये, दर्यादीप सोसायटीमध्ये असताना त्या ठिकाणी मोठा चौतारा बांधला, जेट्टी बांधली. आमचं ते बारीक खडकावर आम्हाला पहिला चिखलांशी मावरं वावायला लागत होतं. काय हालत खराब होत होती, आऊल लावले चिखलांशी, पाण्याची आम्हाला. तर ते बारीक खडकावशी आम्ही जेट्टी काढली आणि मावरं वावायची सुविधा आज झालेली आहे. अजून डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे, अजून बरीच कामं बाकी आहेत. हे तर समजायचं 5% किंवा 10% झाले. आता हे जे खडकखान, हेच आपली संपत्ती राहिली. वरती आपण मुंबईचा आद्य नागरिक कोळी समाज, या ठिकाणी 7 बेटं होती, एक दुसऱ्यापासून वेगवेगळी. तुम्ही जर इतिहास शोधिला गुगलवर, मी पण अभ्यास त्याच्यावरच केला, तर इसवी सन 1705 मध्ये, आता 2026 चालू आहे, त्यावेळेला इंग्रजांनी या सगळे बेटं भरणी करून एकत्र केली. बरोबर. त्याच्या अगोदर पासून आपल्या देवींचं अस्तित्व आहे, हजारो वर्षापासून. लिखित स्वरूपामध्ये बिंबराजाच्या ह्याच्यामध्ये ते लिहिलेला आहे आपल्या हरबदेवीचा इतिहास, आपल्या भाटीचा इतिहास, सगळे कोळीवाड्यांचा. तर त्यांनी कैसा प्रवास केला. म्हणजे आपण कोळी समाज या मुंबईमधलं पहिलं रहिवासी आहोत. नाही मराठी, नाही गुजराती, नाही बिजं कोण, जे बाहेरचं राहिले ते. आपण मुंबईचं आमचं राज्य राहिलं, पण ते बाहेरून आलेली लोक, त्यांनी आहे झोपड्या बांधल्या, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करू लागला आपल्या जमिनीवर. आपण काही शेती करीत होतो तर बोट बांधायची, पाण्याने शेती करायला. आपल्या जमिनीवर लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची नोंदणी चालू झाली की बाबा ही जमीन कोण वापरत आहे, कोण शेती करतंय, त्याची नावं चढविली. म्हणजे बाहेरची लोक आली, ते शेती करू लागलं, त्यांचे नावं जायला. आज ते करोडपती, अरोडपती झालं, लँडलॉर्ड झालं. आपण हाव तय हाव, दुरुक्ष 10x10चे, 20x20चे खोली देत आहो, घरान देत आहो. तर ही परिस्थिती आपली आजची आहे. बाहेरचं मुस्लिम बोला, आपलं उत्तर भारतीय बोला, साऊथ वालं बोला, ते येऊनशी आपलं नगरसेवक, आमदार, खासदार सगळे होतात. आपणच नाही होत. याचं कारण काय? तर आपल्यामध्ये आपला माणूस पुरण जात असेल ना, त्याला पहिला खेचिता, तो येऊ कैसा पुरण चालला, मग त्याची बदनामी करा, त्याचं काहीतरी छोटं काहीतरी प्रचार करा. गावामध्ये एक रेस असते, मी मोठा नेता, माझ्यापेक्षा कोण दुसरा जायला नाही पाहिजे. नेता बना मोठं बनूनशी, दुसऱ्याला बदनाम करूनशी नाही. स्वतः काम करा, कामाचे यावं लोकांचं बोललं पाहिजे, हा तू मोठा नेता म्हणून. त्याला बदनाम करायचं ना आपण मोठं व्हायचं आयचं नाही. तर ही काहीतरी वृत्ती आपल्याला हानिकारक आहे. म्हणून आपण सगळे कोळी समाजातून एकत्र होणं गरजेचं आहे. आज चांगली संधी आहे की ज्या पद्धतीने वॉर्ड आहे, मी नेहमी बोलत असते की आपला आमदार आपण निवडून नाही आणू शकत, कारण आपली तेवढी लोकसंख्या नाही कोळी समाजाची. खासदार निवडून नाही आणू शकत, कारण तेवढी संख्या नाही आहे. पण नगरसेवक मात्र तर आणू शकता. मग का नाही आपण एकत्र होऊ? आपली जी वोट 9-10 हजार, तेवढीच वोट पाहिजे नगरसेवक बनाला. काही जरूरत नाही अंबुजवाडीला जा, आहे जा, तहे जा, कुणाची मतांची. फक्त आपली कोळी मतं नुसती एकत्र झाली तरी आपण नगरसेवक बनताय. पण आपल्यामध्ये हेच बाहेरची आलेली लोक आपल्यामध्ये आपसमध्ये लढवितात, वेगवेगळं करतात. तू या पक्षात जा, तू या पक्षात जा, तू काय.
आता तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. 3-4 वर्षापूर्वी मी हरबादेवी मंदिरामध्ये शपथ घेतली होती. आई हरबादेवीची कमिटीची मीटिंग होती, सोसायटीचं प्रतिनिधी सगळं होतं की येत्या निवडणुकीमध्ये आपले मंदिर ट्रस्ट तर्फे आपण ऐसा आवाज उठवू की निवडणुकीमध्ये सगळे पक्षाकडची बीजेपी असू द्या, काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, सगळ्यांचा कोली उमेदवार दिला पाहिजे. जर सगळ्यांचा कोली उमेदवार दिला तर जिंकेल पण कोली ना हारेल पण कोली. ऐशी मी आई हरबादेवीच्या आरशावर हात ठेवून सगळ्यांच्या सामने शपथ घेतली होती. त्यावेळेला ही शपथ घेतली होती की जर आमच्या काँग्रेस पक्षामधून आम्ही मागणी करू की आम्हाला कोली उमेदवार द्या, जर नाही दिला तर इतर पक्षाने कोणी बीजेपीने दिला किंवा शिवसेने दिला तर मी माझे काँग्रेस पक्षाचं असणं मोठं जे माझं पद आहे केंद्र लेवलचं, भारतीय मच्छीमार काँग्रेसचा महासचिव म्हणून, ते सोडूनशी पक्ष सोडूनशी या नगरसेवकाच्या इलेक्शनला बीजेपी सोबत जाण. जर त्याचा कोली उमेदवार दिला, जर शिवसेनेने दिला तर शिवसेनेच्या संघात जाण. मग माझं मतभेद तुम्हाला माहित आहे की एक माणसाशी आहे आमच्या जवळचे, त्याचं नाव घेऊन मी बोललो की भले आमचं मतभेद आहे तर त्याला जर सेनेमधून तिकीट दिलं तर मी त्याचा प्रचार करायला सुद्धा माझी पार्टी सोडून जातो. अशा पद्धतीने आपण एक शपथ घेतली आणि अशी शपथ घेवायचं आव्हान सगळ्यांना केलं, बसलेल्या लोकांना, पण कोणी घेतलं नाही. असो, पण सगळ्यांच्या मनांची गोष्ट बसली. आजच्या तारखेला बीजेपी तर्फे महेश पाटील जो आहे मठचा, त्याचे सुनसला तिकीट मागत होतो, तिचं पण नाव पूर्ण होत होतं. आम्ही ताईसाठी प्रयत्न करतो, डॉक्टर साहेब, धनाजी कोली, आम्ही लक्ष्मण कोली, साहेब आपले कोली उमेदवाराला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. सुरस चालली होती, तिचं नाव पूर्ण होत होतं, ऐन टायमावर कमी